गुड मॉर्निंग स्टुडंट्स. स्टार्टिंग विथ द एफपी. एफपी मधून बेटा आपल्याला काही आता डेफिनेशन्स बघायचे आहेत. ठीक आहे, 4 महत्त्वाचे डेफिनेशन्स आहेत. ठीक आहे, हेडिंग टाकून घ्या. सम आयएमपी डेफिनेशन्स. हेडिंग टाका सम आयएमपी डेफिनेशन्स बेस्ड ऑन व्हीआय कॅरेक्टरिस्टिक्स. बेस्ड ऑन व्हीआय कॅरेक्टरिस्टिक्स टाकून घ्या हेडिंग बेटा. सम आयएमपी डेफिनेशन बेस्ड ऑन व्हीआय कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, म्हणजे काय काय डेफिनेशन्स आहे त्या कशावर डिपेंड बेटा? व्हीआय कॅरेक्टरिस्टिक्स. पहिली डेफिनेशन आहे बेटा फॉरवर्ड ब्रेकओव्हर व्होल्टेज. हेडिंग टाका फॉरवर्ड ब्रेकओव्हर व्होल्टेज. फॉरवर्ड ब्रेकओव्हर व्होल्टेज. फॉरवर्ड ब्रेकओव्हर व्होल्टेज कुठलं व्होल्टेज असतं बेटा? हे जे व्होल्टेज असतं ते फॉरवर्ड कॅरेक्टरिस्टिक्समध्ये येतं. कुठे येतं बेटा? फॉरवर्ड कॅरेक्टरिस्टिक्समध्ये. आणि असं असतं व्होल्टेज, इट इज द मॅक्सिमम व्होल्टेज. इट इज द मॅक्सिमम व्होल्टेज ॲट विच द एचसीआर रिमेन्स इन द ऑफ स्टेट. ॲट विच द एचसीआर रिमेन्स इन द ऑफ स्टेट. फॉरवर्ड ब्रेकओव्हर व्होल्टेज इज द मॅक्सिमम व्होल्टेज. इट इज द मॅक्सिमम व्होल्टेज ॲट विच द एचसीआर रिमेन्स इन द ऑफ स्टेट. असं मॅक्सिमम व्होल्टेज की जोपर्यंत माझा एचसीआर काय बेटा ऑफ आहे. तिथून पुढे थोडं जरी व्होल्टेज वाढवलं ना, माझा व्होल्टेज एचसीआर काय होऊन बेटा ऑन होऊन जाईल. पुन्हा एकदा फॉरवर्ड ब्रेकओव्हर व्होल्टेज काय? फॉरवर्ड ब्रेकओव्हर व्होल्टेज हे असं व्होल्टेज आहे, हे मॅक्सिमम व्होल्टेज आहे ज्या स्टेजला किंवा ज्या व्होल्टेजला तुमचा एचसीआर काय असतो बेटा? ऑफ असतो. ज्या व्होल्टेजला तुमचा एचसीआर काय असतो? ऑफ असतो. त्याच्या पुढे थोडं जरी व्होल्टेज वाढलं, तर एचसीआर माझं काय होऊन जाईल बेटा? ऑन होऊन जाईल. कळाले? पहिली डेफिनेशन कुठली बेटा? फॉरवर्ड ब्रेकओव्हर व्होल्टेज. काय असतं फॉरवर्ड ब्रेकओव्हर व्होल्टेज? इट इज द मॅक्सिमम व्होल्टेज. इट इज द मॅक्सिमम व्होल्टेज ॲट विच द एचसीआर रिमेन्स इन द ऑफ स्टेट. ॲट विच द एचसीआर रिमेन्स इन द ऑफ स्टेट. ठीक आहे. पुढची डेफिनेशन आहे बेटा फॉरवर्ड लिकेज करंट. फॉरवर्ड लिकेज करंट काय असतो? किंवा फॉरवर्ड लिकेज करंट हा स्मॉल अमाऊंट ऑफ करंट आहे. हा कसा आहे बेटा? स्मॉल अमाऊंट ऑफ करंट आहे जो की फ्लो होतो. कधी? माझा एचसीआर ऑफ असताना. कधी फ्लो होतो बेटा? माझा एचसीआर ऑफ असताना. ठीक आहे. किंवा एचसीआर ऑफ आहे म्हणजेच कुठली स्टेट आहे ती? फॉरवर्ड ब्लॉकिंग स्टेट आहे. कुठली स्टेट आहे? फॉरवर्ड ब्लॉकिंग स्टेट. मग डेफिनेशनमध्ये काय म्हटलंय? पुन्हा एकदा फॉरवर्ड लिकेज करंट काय असतो? तर फॉरवर्ड लिकेज करंट बेटा एक असा करंट आहे तो की स्मॉल अमाऊंटमध्ये असतो आणि कधी फ्लो होतो? जेव्हा एचसीआर माझा ऑफ असतो. मग एचसीआर ऑफ कधी असतो? तर आपण 3 स्टेट शिकलो होतो. कुठले? फॉरवर्ड ब्लॉकिंग स्टेट, ट्रान्झिशन स्टेट आणि अजून एक टोटली ऑन स्टेट. ऑन स्टेटला काय नाव होतं? फॉरवर्ड ऑन स्टेट. फॉरवर्ड ऑन स्टेट, राईट. बरं, मग फॉरवर्ड ब्लॉकिंग स्टेटमध्ये जो कुठलाही करंट फ्लो होतो कमी प्रमाणामध्ये त्याला काय नाव दिले बेटा? फॉरवर्ड लिकेज करंट. पुन्हा एकदा फॉरवर्ड लिकेज करंट काय असतो? फॉरवर्ड लिकेज करंट हा स्मॉल अमाऊंट ऑफ करंट आहे, फ्लो झालाय. कधी फ्लो झालाय? जेव्हा एचसीआर माझा ऑफ आहे. एचसीआर ऑफ असताना म्हणजे कधी असतो? तर स्टेट कुठली येते? फॉरवर्ड ब्लॉकिंग स्टेट आहे. कळाले? 2 महत्त्वाचे डेफिनेशन सांगितले. पुढच्या 2 डेफिनेशन घ्यायचे आहेत ते सांगतो. आणि ह्या 2 डेफिनेशन पुन्हा एकदा. फॉरवर्ड ब्रेकओव्हर व्होल्टेज. फॉरवर्ड ब्रेकओव्हर व्होल्टेज असं व्होल्टेज ज्यावेळेस माझा मॅक्सिमम व्होल्टेज आहे, ज्यावेळेस माझा एचसीआर काय आहे? ऑफ आहे. फॉरवर्ड लिकेज करंट काय आहे? फॉरवर्ड लिकेज करंट हा तुमचा एक स्मॉल अमाऊंट ऑफ करंट आहे जो की फ्लो होतो. कधी फ्लो होतो? एचसीआर ऑफ असताना. एचसीआर ऑफ कधी असतो? फॉरवर्ड ब्लॉकिंग स्टेटमध्ये. एचसीआर ऑफ कधी असतो बेटा? फॉरवर्ड ब्लॉकिंग स्टेटमध्ये. 2 डेफिनेशन्स लिहून घ्यायचे आहेत. चलो, पहिली आहे फॉरवर्ड ब्रेकओव्हर व्होल्टेज. पहिली डेफिनेशन लिहून घ्या. फॉरवर्ड ब्रेकओव्हर व्होल्टेज. फॉरवर्ड ब्रेकओव्हर व्होल्टेज इज द मॅक्सिमम व्होल्टेज. Forward breakover voltage is the maximum voltage. Forward breakover voltage is the maximum voltage at which the SCR remains in the off state. At which the SCR remains in the off state. At which the SCR remains in the off state. पुढे forward leakage current. पुढे टाका हेडिंग forward leakage current. Forward leakage current. Forward leakage current is the small amount of current. Forward leakage current is the small amount of current flown. Forward leakage current is the small amount of current flown in the forward blocking state. Flown in the forward blocking state. Flown in the कधी बेटा? forward blocking state. Flown in the forward blocking state. ओके. आता पुढच्या 2 डेफिनेशन्स अत्यंत महत्त्वाच्या. पहिली डेफिनेशन आहे बेटा होल्डिंग करंट. पुढची आहे लॅचिंग करंट. IH म्हणजे होल्डिंग करंट आहे आणि IL म्हणजे काय बेटा? लॅचिंग करंट आहे. आता लॅचिंग करंट वरती आहे, होल्डिंग करंट खाली आहे. काल बोललो होतं फिगरमध्ये व्हीआय कॅच व्यवस्थित काढायचं. आता होल्डिंग करंट आणि लॅचिंग करंट फरक काय? मी पहिल्यांदा तुम्हाला लॅचिंग करंट सांगेल, मग होल्डिंग करंट सांगेल. लॅचिंग करंट काय बेटा? हा असा करंट आहे, हा असा करंट आहे ज्या पॉईंटला किंवा ज्या स्टेजला असा करंटचा पॉईंट ज्या पॉईंटला माझा एचसीआर काय होतोय? ऑन होतो. लॅच म्हणजे काय? ऑन होणे. लॅच म्हणजे काय बेटा? ऑन होणे.
ऑन होणे कोण ऑन होतं? SCR ऑन होतं. मग लॅचिंग करंट काय? हा एक असा करंट आहे ज्यावेळेस SCR माझा लॅच होतो. लॅच होतो म्हणजेच काय बेटा? ऑन होतो. लॅच होतो म्हणजेच काय होतं बेटा? ऑन होतं. त्याला काय नाव दिलं? लॅचिंग करंट. मग होल्डिंग करंट काय? सपोज आपण अजून केलं की लॅचिंग करंट म्हणजे माझा जो करंट इथे SCR होतोय 5 एम्पियरला तो ऑन होतोय. कधी ऑन होते बेटा? साधारणपणे 5 एम्पियरला. तर ही किंमत साहजिक कमी आहे. येस ऑर नो? ती मी अजून केली 3 एम्पियर. मग होल्डिंग करंट काय? आता बेटा एकदा का तुमचा SCR ऑन झाला की मग ऑन होतोय करंट वाढतोय. पण काही कारणास्तव जर उलटं घडलं, काय घडलं बेटा? उलटं म्हणजे कसं? जर माझा करंट कमी झाला, ठीक आहे, 5 एम्पियरला माझा SCR ऑन झाला होता. नीट लक्ष द्या, आता महत्वाचं बोलतोय. 5 एम्पियरला माझा करंट काय झाला होता? ऑन झाला होता, जो की लॅचिंग करंट होता. बरोबर? लॅचिंग करंटला माझा SCR काय झाला? ऑन झाला. मग ऑफ पण तिथेच व्हायला पाहिजे. येस ऑर नो? ऑफ पण तिथेच व्हायला पाहिजे. SCR ऑफ पण तिथेच व्हायला पाहिजे, हो की नाही? ज्या करंटला किंवा ज्या पॉइंटला 5 एम्पियरला जर तो ऑन होतो SCR, तर साहजिकच 5 एम्पियरला तो ऑफ पण व्हायला पाहिजे. येस ऑर नो? पण तसं घडत नाही. काय होतं बेटा? SCR मध्ये कॅपेबिलिटी असते. तो सहन करतो. किती कमी होतोय तो ऑन ठेवण्याचा त्याला प्रयत्न करत असतो. काय करतो? प्रयत्न करतो. मग लॅच तर झाला. लॅचच्या खाली थोडासा करंट येतो, म्हणजे 5 एम्पियर पेक्षाही थोडासा खाली करंट येतो. 3 एम्पियर पर्यंत तो ऑन राहू शकतो. 3 एम्पियर पर्यंत ऑन राहू शकतो, पण त्याच्या पुढे तो ऑन नाही राहू शकत. म्हणजे हा काय झाला? माझा होल्डिंग करंट. होल्ड केलं त्यांनी. SCR ला काय केलं? होल्ड केलं. कशासाठी? ऑन ठेवण्यासाठी. SCR ला काय केलं? होल्ड केलं. कशासाठी बेटा? ऑन ठेवण्यासाठी. म्हणून त्या करंटला नाव काय बेटा? होल्डिंग करंट. खूप महत्वाचा मुद्दा बोललो. वायवामध्ये, तोंडी परीक्षामध्ये आम्ही खूप वेळेस हा फंडा विचारतो. लॅचिंग करंट, होल्डिंग करंट मला एक्सप्लेन कर. ठीक आहे? लॅचिंग करंट, होल्डिंग करंट मला एक्सप्लेन कर. पुन्हा एकदा, लॅचिंग करंटमध्ये काय होतं? SCR माझा ऑन झाला. होल्डिंग करंटमध्ये काय? आता ज्या स्टेजला लॅचिंग करंट ऑन झालाय, म्हणजे ज्या स्टेजला, ज्या पॉईंटला माझा SCR ऑन झालाय, त्याच पॉईंटला ऑफ व्हायला पाहिजे. तसं घडत नाही. तो काय होतो बेटा? थोडासा अजून खाली येतो. का? SCR मध्ये अशी कॅपेबिलिटी असते की तो करंटला काय ठेवतो? म्हणजे तो ऑन राहण्याचा प्रयत्न करतो. मग असं कुठपर्यंत कंटिन्यू का? कितीही कमी केलं तरी पण तो ऑन होईल का? नाही. तर त्याची एक लिमिट आहे. लिमिट कुठपर्यंत बेटा? होल्डिंग करंट पर्यंत तो काय होऊ शकतो? ऑन होऊ शकतो. त्याच्या पुढे तो ऑन राहू शकत नाही. फरक कळाला? होल्डिंग आणि लॅचिंग. प्लीज इथपर्यंत व्हिडिओ 2-3 वेळेस बघा, म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये कन्सेप्ट एकदम क्लिअर होऊन जाईल. होल्डिंग करंट, लॅचिंग करंट काय. ठीक आहे? कळालंय? लॅचिंग करंटमध्ये काय? SCR माझा ऑन होतोय. होल्डिंग करंटमध्ये काय? तो SCR ला ऑन ठेवण्याचा प्रयत्न करतोय. लक्षात आलंय? चलो लिखा पडेगा. सगळ्यात पहिले लॅचिंग करंट. टाका हेडिंग लॅचिंग करंट. ब्रॅकेटच्या आतमध्ये आयन. लॅचिंग करंट. Latching current is the minimum anode current. Latching current is the minimum anode current. Latching current is the minimum anode current flown through the SCR. Latching current is the minimum anode current flown through the SCR to latch it into the on state. Latching current is the minimum anode current which is flown through the SCR to latch it into the on state. Okay. पुढचा मुद्दा घ्या. होल्डिंग करंट ब्रॅकेटच्या आतमध्ये IH. होल्डिंग करंट is the minimum current that is flown through the SCR. Holding current is the minimum current that is flown through the SCR. Holding current is the minimum current that is flown through the SCR and still holds
it and still holds it and still holds the SCR असं का and still holds the SCR and still holds the SCR in the on state and still holds the SCR in the on state. अजून एकदा वाचतोय. Holding current is the minimum current that is flown through the SCR. Holding current is the minimum current that is flown through the SCR and still holds the SCR and still holds the SCR in the on state and still holds the SCR in the on state and still holds the SCR in the on state. ओके बेटा, आता डेफिनेशन झाले. पुढचा महत्त्वाचा मुद्दा घ्यायचा बेटा ऑपरेशन्स ऑफ SCR. आधी ऐकून घ्या थोडंसं. ऑपरेशन्स ऑफ SCR. ऑपरेशन ऑफ SCR बेटा मला दोन भागात डिवाइड होतो. ऑपरेशन विदाउट गेट करंट आणि ऑपरेशन विथ गेट करंट. दोन पार्ट्स मध्ये डिवाइड. कुठले कुठले बेटा ऑपरेशन विदाउट गेट करंट आणि ऑपरेशन विथ गेट करंट. दोघं कन्सेप्ट आपल्याला बघायचे. ठीक आहे. त्याच्या दोघांचे फिगर आहेत, एक्सप्लेनेशन, फिगर, एक्सप्लेनेशन. ठीक आहे. आत्ता जेवढं झालंय तेवढं आधी लिहून घेऊ आणि मग एक एक कन्सेप्ट एक्सप्लेन करतो. लिहून घ्या. ऑपरेशन ऑफ SCR. हेडिंग टाका ऑपरेशन्स ऑफ SCR. ऑपरेशन ऑफ SCR. क्वेश्चन घ्या. एक्सप्लेन द ऑपरेशन ऑफ SCR विथ द कन्स्ट्रक्शनल डायग्राम. Explain the operation of SCR with the constructional diagram. Explain the operation of SCR with the constructional diagram. Okay, खालच्या वेळी the operation of SCR can be divided into the two conditions. The operations of SCR, the operation of SCR can be divided into the two conditions. The operation of SCR can be divided into the two conditions. First, operation without gate current. First, operation without gate current. Second, operation with gate current. Second, operation with gate current. First, operation without gate current. Second, operation with gate current. Okay. आता पुन्हा फर्स्ट हेडिंग टाकायची ऑपरेशन विदाउट गेट करंट. पुन्हा हेडिंग टाकायची पहिली ऑपरेशन विदाउट गेट करंट. व्हिडिओ पॉज करायचा आहे, डायग्राम काढून घ्यायची आहे. ही कुठली बेटा ऑपरेशन विदाउट गेट करंटची आहे. ठीक आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, डायग्राम काढून घ्यायची आहे. ठीक आहे. चलो ओके. फिगर झाली बेटा काढून. आता लक्ष इकडे ऑपरेशन विदाउट गेट करंट. विदाउट गेट करंट मध्ये ना बेटा इथे जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर गेटला काहीच दिलेलं नाहीये. पुढच्या याच्यात गेटला काहीतरी कनेक्टेड असेल बेटा. ठीक आहे. ऑपरेशन विथ गेट करंट मध्ये काय होईल बेटा इथे गेटला काहीतरी कनेक्शन मध्ये येईल सांगेल. ठीक आहे. ती पण डायग्राम बघू आपण. ऑपरेशन विदाउट गेट करंट मध्ये गेटला जर मी काहीच दिलेलं नाहीये तर IG ची किंमत किती असेल बेटा 0. IG म्हणजे काय गेट मधून जाणारा करंट. IG म्हणजे काय गेट करंट. गेट करंट किती बेटा 0. ठीक आहे. पहिली गोष्ट पहिल्या याच्यात काय सांगा ऑपरेशन विदाउट गेट करंट मध्ये काय हियर द गेट करंट इज अप्लाइड इज 0 ॲज द गेट टर्मिनल इज लेफ्ट ओपन. गेटला काहीच कनेक्शन नाहीये म्हणून गेट करंट कसा असेल 0. पुढचा पॉईंट काय सांगायचा द हियर SCR इज फॉरवर्ड बायस. SCR कुठला बायस असतो फॉरवर्ड बायस. कसं ॲनोडला पॉझिटिव्ह टर्मिनल आहे, कॅथोडला कुठला बेटा निगेटिव्ह. इथे ॲनोड इथे काय बेटा कॅथोड. ॲनोडला पॉझिटिव्ह सप्लाय दिला, कॅथोडला निगेटिव्ह सप्लाय दिला म्हणजे ऑटोमॅटिकली SCR कुठला आहे माझा फॉरवर्ड बायस. इथे सगळ्यांना माहिती इथे काय असतो J1 इथे J2 आणि इथे J3. ठीक आहे. मग त्याच्यामुळे J1 आणि J3 पण कसे असतात बेटा फॉरवर्ड बायस. J1 आणि J3 पण कसे असतात फॉरवर्ड बायस. ठीक आहे. पुन्हा एकदा काय काय बोललो काय काय नाही. इथे सगळ्यात पहिले गेटला काहीच ठेवलेलं नाही म्हणजे गेट ओपन आहे त्याच्यामुळे गेट करंट कसा असेल बेटा 0. त्याच्यानंतर SCR जो आहे फॉरवर्ड बायस केलेला आहे. ॲनोडला पॉझिटिव्ह सप्लाय दिला, कॅथोडला निगेटिव्ह सप्लाय दिला म्हणून ऑटोमॅटिकली SCR काय झाला फॉरवर्ड बायस. त्याच्यामुळे J1 J3 पण काय असतील फॉरवर्ड बायस पण J2 माझा काय रिव्हर्स बायस. आता मी काय करेल बेटा हे जे व्होल्टेज आहे ना हे व्होल्टेज या व्होल्टेजला व्हॅरी करेल म्हणजे बदलेल. याला वाढवत जाईल. एक स्टेज अशी की J2 जो माझा रिव्हर्स बायस होता तो ब्रेकडाऊन होऊन जाईल. J2 माझा काय होतो बेटा रिव्हर्स बायस होता तो ब्रेकडाऊन होऊन जाईल. तो ज्या स्टेजला ब्रेकडाऊन होतो त्या व्होल्टेजला नाव आहे ब्रेक ओव्हर व्होल्टेज. त्या व्होल्टेजला नाव काय ब्रेक ओव्हर व्होल्टेज. म्हणजेच काय केलं माझं आता ॲनोड टू कॅथोड व्होल्टेज आहे ते काय झालं जास्त झालं. कोणापेक्षा बेटा ब्रेक ओव्हर व्होल्टेज पेक्षा. कोणापेक्षा वाढवतोय ना आपण वाढवतोय. मग ब्रेक ओव्हर व्होल्टेज कधी येतं आणि ते लक्षात घ्या. ब्रेक ओव्हर व्होल्टेज कधी येतं जेव्हा माझा J2 काय होतो बेटा ब्रेकडाऊन होतो, टोटली कोलॅप्स होतो. त्यावेळेसच माझा ऑटोमॅटिकली J2 काय झाला
ब्रेकडाऊन झाला त्यावेळेसच्या व्होल्टेजला मी काय नाव दिलं बेटा, ब्रेक ओव्हर व्होल्टेज. जेव्हा माझा ब्रेक ओव्हर व्होल्टेज येतो, कधी येतो, जेव्हा माझा J2 काय होतो, ब्रेकडाऊन होतो. जेव्हा माझा J2 काय होतो, ब्रेकडाऊन होतो. महत्वाची कंडिशन, J2 ब्रेकडाऊन झाला त्या व्होल्टेजला नाव आहे ब्रेक ओव्हर व्होल्टेज. म्हणजेच ॲनोड टू कॅथोड व्होल्टेज आता माझं जास्त झालं कोणापेक्षा, ब्रेक ओव्हर व्होल्टेजपेक्षा. तुम्हाला आठवत असेल मी मागच्या कन्सेप्ट लेक्चरमध्ये प्रचंड एक IMP सांगितलं होतं, ज्या ज्या कंडिशनला ॲनोड टू कॅथोड व्होल्टेज हे जास्त होतं कोणापेक्षा, ब्रेक ओव्हर व्होल्टेजपेक्षा, त्यावेळेस माझा SCR काय होतो, ऑन होतो. म्हणजेच मग आता माझा SCR काय झाला, ऑन झाला. ऑपरेशन ऑफ SCR मध्ये नक्की शिकायचं काय, तर ऑपरेशन ऑफ SCR मध्ये मला SCR ला ऑन करायचंय. तोच महत्वाचा मुद्दा होता, मी इथे केला. ठीक आहे, काय काय घडलं काय काय नाही पुन्हा एकदा सांगतो, कॉन्सन्ट्रेशन देऊन नीट ऐका. काय सांगितलं बेटा इथे, सगळ्यात पहिले ऑपरेशन विदाउट गेट करंट आहे. ठीक आहे, विदाउट गेट करंट आहे म्हणून गेटचा काय त्याला ओपन ठेवलेलं आहे, म्हणजे गेट करंट किती असेल, 0 असेल. इथे SCR ला मी काय ठेवलेलं, फॉरवर्ड बायस. ॲनोडला पॉझिटिव्ह सप्लाय, कॅथोडला निगेटिव्ह सप्लाय. J1 J3 माझे फॉरवर्ड बायस आहे, पण J2 माझा रिव्हर्स बायस आहे. या क्षणाला आतापर्यंत या क्षणाला माझा SCR अजून चालू झालेला नाहीये. मग मी काय केलं, हे जे व्होल्टेज आहे हे वाढवलं, वाढवत गेलो वाढवत गेलो वाढवत गेलो कुठपर्यंत, जोपर्यंत माझा J2 काय होत नाही, ब्रेकडाऊन होत नाही. ब्रेक झाला ज्या कंडिशनला माझा J2 ब्रेकडाऊन झाला त्या कंडिशनच्या व्होल्टेजला नाव आहे, काय नाव आहे बेटा, ब्रेक ओव्हर व्होल्टेज. त्या व्होल्टेजचं नाव काय, ब्रेक ओव्हर व्होल्टेज. तेव्हाच मग अजून जरी मी पुढे थोडं ॲनोड टू कॅथोड व्होल्टेज वाढवत गेलो, म्हणजेच काय झालं, ज्या कंडिशनला ॲनोड टू कॅथोड व्होल्टेज माझं जास्त झालं कोणापेक्षा, ब्रेक ओव्हर व्होल्टेज पेक्षा, त्याच कंडिशनला माझा SCR काय होऊन जाईल बेटा, ऑन होऊन जाईल. त्याच कंडिशनला माझा SCR काय होऊन जाईल, ऑन होऊन जाईल. पण हे सगळं घडलं, पण मी गेट करंट अप्लाय केलाय का, नाही. मी गेट करंट अप्लाय केलाय का, नाही. पण तरी पण माझा SCR काय झाला बेटा, ऑन झाला. कधी ऑन झाला, महत्वाचे मुद्दे, कधी ऑन झाला, इथलं व्होल्टेज वाढवायचं, J2 ब्रेक झाला. जेव्हा J2 ब्रेक होतं त्या व्होल्टेजला नाव आहे ब्रेक ओव्हर व्होल्टेज. थर्ड मुद्दा, ॲनोड टू कॅथोड व्होल्टेज माझं जास्त पाहिजे. आता ब्रेक ओव्हर व्होल्टेज आलं ना, मग अजून मी व्होल्टेजला वाढवेल, म्हणजेच ॲनोड टू कॅथोड व्होल्टेज माझं जास्त झालं. कोणापेक्षा जास्त झालं, ब्रेक ओव्हर व्होल्टेज पेक्षा. त्याच वेळेस माझा SCR काय होऊन जाईल बेटा, ऑन होऊन जाईल. त्याच वेळेस माझा SCR काय होऊन जाईल, ऑन होऊन जाईल. तोपर्यंत ऑन होणार नाही. महत्वाचा मुद्दा, एकदम महत्वाचा मुद्दा, जे की मी शेवटी बोललो, जंक्शन J2 ब्रेकडाऊन झालं पाहिजे. दुसरा, त्याच व्होल्टेजला नाव ब्रेक ओव्हर व्होल्टेज. ॲनोड टू कॅथोड व्होल्टेज हे जास्त पाहिजे कोणापेक्षा, ब्रेक ओव्हर व्होल्टेजपेक्षा. तेव्हाच माझा SCR काय होईल, ऑन होईल. तोपर्यंत ऑन होणार नाही. कळालं बेटा, ठीक आहे. अजून एकदा व्हिडिओ थोडंसं रिव्हर्स घेऊन पुन्हा एकदा ऐका, 1-2 वेळेस ऐका, म्हणजे हा कन्सेप्ट अजून जास्त महत्त्वाचा बेटा. आजचे सगळे कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहेत. 3च कन्सेप्ट कदाचित आज होते. पहिला माझा जो होल्डरिंग आणि लॅचिंग करंट महत्त्वाचा होता. सेकंड आजचा कुठला आहे, ऑपरेशन विदाउट गेट करंट. आणि तिसरा माझा असेल ऑपरेशन विथ गेट करंट. तिसरा अजून कुठला असेल, ऑपरेशन विथ गेट करंट. तो पण महत्त्वाचा असेल. सेकंड मुद्दा कळाला बेटा, काय काही नाही. ठीक आहे, आता याची आपण लिखापट लिहून घेऊ. चलो, ऑपरेशन विदाउट गेट करंट. ऑपरेशन विदाउट गेट करंट लिहिलेलं असेल, फिगर काढली आहे, खाली लिखा पडेल. इन ऑपरेशन विदाउट गेट करंट, in operation without gate current, the gate terminal is kept open. The gate terminal is kept open. In operation without gate current, the gate terminal is kept open. In operation without gate current, the gate terminal is kept open. Due to this, Ig is equal to 0. Due to this, Ig is equal to 0. एक 2 मिनटं बेटा. ॲनोड, कॅथोड, J1 J2 J3 हे माझ्याकडनं होऊन गेलं होतं आणि IG इज इक्वल टू 0 डायग्राममध्ये लिहायचं राहून गेलं होतं. प्लीज तुम्ही ते ॲड करून घ्या. ठीक आहे, 2 मिनटं फक्त थांबून ॲड करून घ्या, मग पुढचं लेखापडे चालू करतो. ठीक आहे, व्हिडिओ पॉज करून ॲड करून घ्या तेवढं. ओके, झाले बेटा लिहून आता ते. ठीक आहे, चलो पुढचं घ्या. SCR इज फॉरवर्ड बायस. पुढचा पॉईंट, SCR इज फॉरवर्ड बायस बाय अप्लाइंग पॉझिटिव्ह व्होल्टेज टू द ॲनोड. SCR is forward bias by applying positive voltage to the anode and negative voltage to the cathode. SCR is forward bias by applying positive voltage to the anode and negative voltage to the cathode. Comma there. Due to this, J1 and J3 are forward bias. Due to this, J1 and J3 are forward bias.
while the J2 is reverse bias. Due to this, J1 and J3 are forward bias, while J3 is reverse bias. While J3 is reverse bias. Puts a point. As anode to cathode voltage increases, as anode to cathode voltage increases, as anode to cathode voltage increases, the voltage across J2 also increases. The voltage across J2 also increases. As anode to cathode voltage increases, the voltage across J2 also increases. The voltage across J2 also increases. Puts a point. Puts a point. At certain voltage, the junction J2 will break down. At certain voltage, the junction J2 will break down. At certain voltage, the junction J2 will break down, and SCR will start conducting. And SCR will start conducting. And SCR will start conducting. And this voltage is known as breakover voltage. And this voltage is known as breakover voltage. And this voltage is known as breakover voltage. Puts a point. Hence the SCR will turn on without applying the gate current. Hence the SCR will turn on without applying the gate current. Hence the SCR will turn on without applying the gate current when anode to cathode voltage is greater than the breakover voltage. When anode to cathode voltage is greater than the breakover voltage. When anode to cathode voltage is greater than the breakover voltage. When anode to cathode voltage is greater than the breakover voltage. When anode to cathode voltage is greater than the कशापेक्षा जास्त बेटा ब्रेकओव्हर व्होल्टेज. ओके, आता सेकंड हेडिंग टाकायचे ऑपरेशन विथ गेट करंट. सेकंड हेडिंग टाकायची ऑपरेशन विथ गेट करंट. ऑपरेशन विथ गेट करंट. ओके, आता पुढचा कन्सेप्ट कुठला बेटा ऑपरेशन विथ गेट करंट. पुन्हा कॉन्सन्ट्रेशन घेऊन ऐका. ऑपरेशन विथ गेट करंट मध्ये ना बेटा सगळ्यात पहिले हा गेट के बरोबर. गेटच्या इथे मी दोन फंडे लावलेले आहेत किंवा दोन डिव्हाइसेस लावलेले आहेत. कुठले कुठले बेटा एक पोटेन्शियोमीटर आहे RG नावाचा आणि एक व्होल्टेज सप्लाय कुठला बेटा V नावाचा. एक पोटेन्शियोमीटर RG आणि एक काय बेटा व्होल्टेज V आहे. ठीक आहे. हा जो पोटेन्शियोमीटर RG आहे, RG म्हणजेच काय बेटा तो व्हेरिएबल रेजिस्टन्स आहे. तो काय व्हेरिएबल रेजिस्टन्स. व्हेरिएबल रेजिस्टन्स म्हणजे काय रेजिस्टन्सची किंमत कमी जास्त होईल. रेजिस्टन्स कमी केला तर करंट जास्त जाईल. रेजिस्टन्स जास्त केला तर करंट काय जाईल बेटा कमी जाईल. ठीक आहे. बरं, पुन्हा एकदा काय सांगितलं पहिला पॉईंट. इथं गेटला मी काहीतरी जोडलेलं आहे. गेटला काय जोडलेलं आहे रेजिस्टन्स RG आहे आणि अजून एक काय व्होल्टेज सप्लाय. रेजिस्टन्स RGचं नाव काय बेटा पोटेन्शियोमीटर. तर त्याला अजून एक काय नाव आहे व्हेरिएबल रेजिस्टन्स. बरं, याच्यातून आता गेट करंट माझा फ्लो होईल. याच्यातून गेट करंट काय साहजिक आहे व्होल्टेज सप्लाय लावलाय रेजिस्टन्स पण लावलाय म्हणजे ऑटोमॅटिकली आता गेट करंट काय बेटा फ्लो होईल. इथे पण ना तुमचा SCR फॉरवर्ड बायसच असतो. फॉरवर्ड बायस म्हणजे बेटा एनोडला पॉझिटिव्ह सप्लाय कॅथोडला निगेटिव्ह सप्लाय म्हणजे पुन्हा SCR काय झाला माझा फॉरवर्ड बायस. SCR पुन्हा काय झाला फॉरवर्ड बायस. पुढचा जो मुद्दा सांगतोय तो अतिशय महत्त्वाचा आहे. इथे ना बेटा सगळ्यात मेन इथे तुमचा जो गेट करंट आहे ना तो डिसाईड करतो ब्रेकओव्हर व्होल्टेज. पहिला महत्त्वाचा मुद्दा. इथे गेट करंट डिसाईड करतो कशाला बेटा ब्रेकओव्हर व्होल्टेजला. इथे तसं नव्हतं. जेव्हा हे कनेक्टेड नव्हतं तेव्हा याला वाढवलं J2ला ब्रेक झालं. मग तो काय झाला ब्रेकओव्हर व्होल्टेज आला. मग माझा एनोड टू कॅथोड व्होल्टेज जास्त झालं कोणापेक्षा ब्रेकओव्हर व्होल्टेजपेक्षा. मग माझा SCR काय झाला ऑन झाला. इथे असं आहे का नाही. हा गेट करंटच डायरेक्ट डिसाईड करतो कशाला बेटा ब्रेकओव्हर व्होल्टेजला. मग जर माझा गेट करंट जास्त असेल तर ब्रेकओव्हर व्होल्टेज काय होईल बेटा कमी होईल. गेट करंट माझा जास्त असेल तर ब्रेकओव्हर व्होल्टेज काय होईल पटकन आलं म्हणजे कमी व्होल्टेजलाच माझा SCR काय झाला ऑन झाला. कुठलं व्होल्टेज बेटा एनोड टू कॅथोड. मागच्यापेक्षा याच्या मागच्यामध्ये एनोड टू कॅथोड व्होल्टेज खूप जास्त लागत होतो. मग तुमचा काय आला ब्रेकओव्हर व्होल्टेज झाला आणि मग तुमचा SCR काय झाला ऑन झाला. इथे तसं नाहीये. इथे काय झालं बेटा गेट जो होता ना जो गेटचा करंट आहे तो डिसाईड करतो कोणाला बेटा ब्रेकओव्हर व्होल्टेज. इथे तसं नव्हतं. इथे कोणी डिसाईड केलं का बेटा ब्रेकओव्हर व्होल्टेजला नाही. हा वाढवला जेव्हा J2 ब्रेक झाला मग तो ब्रेकओव्हर व्होल्टेज आला. इथे तसं आहे का नाही. इथे गेट करंटच डिसाईड करतो माझा काय बेटा ब्रेकओव्हर व्होल्टेज. आणि मग जेव्हा माझी गेट करंटची किंमत खूप जास्त असेल ऑटोमॅटिकली ब्रेकओव्हर व्होल्टेज काय बेटा कमी होईल.
म्हणजेच काय, लो व्होल्टेजला तिथे माझा एससीआर काय होऊन जाईल, चालू होऊन जाईल. मागच्या केसच्या कंपॅरिझन नुसार मागच्या केसमध्ये तुम्हाला थोडा जास्त वेळ लागेल कशाला बेटा, एससीआर ऑन व्हायला. इथे तसं लागणार नाही. का नाही लागणार, तर गेटला सप्लाय दिलाय. का नाही लागणार, गेटला सप्लाय दिलाय. गेटला सप्लाय दिल्यामुळे पटकन माझा एससीआर काय होऊन जाईल बेटा, ऑन होऊन जाईल. पटकन माझा एससीआर ऑन होऊन जाईल कंपॅरिझन टू द मागच्या केसपेक्षा. कंपॅरिझन टू द मागच्या केसपेक्षा दोन्ही केसेसमध्ये एक फंडा कॉमन आहे. काय करायचं, एससीआर ऑन करायचा. ऑपरेशन आहे म्हणजे एससीआर ऑन करायचं. दोन्ही केसेसमध्ये मला काय करायचं बेटा, एससीआर ऑन. मागच्या केसमध्ये गेटला सप्लाय नव्हता म्हणून मग मी इकडचा ॲनोड टू कॅथोड व्होल्टेज वाढवायचो. J2 ब्रेक व्हायचा, व्हीबीओ यायचा, व्हीबीओ आला, तो व्होल्टेज ॲनोड टू कॅथोड व्होल्टेजला जास्त होतं कोणापेक्षा, व्हीबीओ पेक्षा. मग माझा एससीआर काय व्हायचा, ऑन व्हायचा. इथे तसं नाही. जो माझा गेट करंट आहे तोच डिसाईड करतो कशाला, ब्रेकओव्हर व्होल्टेजपेक्षा. कोणाला, ब्रेकओव्हर व्होल्टेजला. मग जर मी गेट करंट जास्त ठेवलं तर ब्रेकओव्हर व्होल्टेज डिक्रीज होईल आणि पटकन लो व्होल्टेजलाच माझा एससीआर काय होऊन जाईल, ऑन होऊन जाईल. लो व्होल्टेजलाच माझा एससीआर काय होऊन जाईल बेटा, ऑन होऊन जाईल. कळालं. पुन्हा IMP मुद्दा. ठीक आहे. आता सगळ्यांनी याची फिगर काढून घ्यायची आहे. ठीक आहे, फिगर काढून घ्या. कशाची, ऑपरेशन विथ गेट करंट. फिगर काढली नसेल व्हिडिओ पॉज करून फिगर काढून घ्या. व्हिडिओ पॉज करून फिगर काढून घ्या. ओके, फिगर झाली बेटा काढून, लिखापडी घ्यायची आहे. इन ऑपरेशन विथ गेट करंट, the voltage supply and potentiometer RG. In operation with gate current, the voltage supply and potentiometer RG. In operation with gate current, the voltage supply and potentiometer RG is applied to the gate terminal. Is applied to the gate terminal. Is applied to the gate terminal. What's the point? Here the SCR is forward bias. Here the SCR is forward bias. Here the SCR is forward bias as anode is connected to the positive supply of the battery. As anode is connected to the positive supply of the battery and cathode is connected to the negative supply of the battery. And cathode is connected to the negative supply of the battery. And cathode is connected to the negative supply of the battery. Good sir. It also consists of the external power source which is applied to the gate terminal. It also consists of the external power source which is applied to the gate terminal. External power source म्हणजे हा voltage supply बेटा. ठीक आहे. It also consists of the external power source which is applied to the gate terminal. It also consists of the external power source which is applied to the gate terminal. What's the point? The gate current IG can be adjusted by using the resistance RG. The gate current IG can be adjusted by using the resistance RG. What's the point? The value of the gate current here decides the breakover voltage. The value of the gate current here decides the breakover voltage. The value of the gate current here decides the breakover. The value of the gate current here decides the breakover voltage. The value of the gate current here decides the breakover voltage. What's the point? What's the point? As the current increases, as the gate current increases, the breakover voltage decreases. As the gate current increases, the breakover voltage decreases. As the gate current increases, the breakover voltage decreases. Comma tune. Hence the SCR will turn on. Hence the SCR will turn on. Hence the SCR will turn on at very low voltage. Hence the SCR will turn on at very low voltage. Hence the SCR will turn on at very low voltage. Okay बेटा, आज आपले डेफिनेशन झाले ऑपरेशन ऑफ SCR. ऑपरेशन ऑफ SCR मध्ये विदाउट गेट करंट आणि विथ गेट करंट. ओके बच्चा लोग, दॅट्स ऑल. बाकीचं उद्या. थँक्यू.